नमस्कार, तुम्ही पाहत आहात कोकण वार्ता। विधानसभा निवडणुकीच्या निकालात कोकण विभागात महायुतीने आपले वर्चस्व राखले। लक्षवेधी ठरलेल्या लांजा राजापूर साखरपामध्ये शिवसेना महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांचा दणदणीत विजय। महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांनी मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केला। कोकणातील कणकवली विधानसभेचे उमेदवार नितेश राणे यांनी आपल्या विजयाची हॅट्रिक केली। राजापूर ही जागा महायुतीनं किरण सामंत यांनी जिंकली आहे। रत्नागिरी मी स्वतः जिंकलोय। चिपळूणला शेखर निकम विजयी झालेले आहेत आणि खेड दापोली मंडणगडला योगेश कदम विजयी झालेले आहेत। रायगड जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे। रायगडचे साथीच्या साथी आमदार हे महायुतीचे निवडून आले आणि ओव्हरऑल आपण जर बघितलं मुंबईसह कोकण तर जवळजवळ 80% स्थायिक रेट हा महायुतीचा संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये राहिलेला आहे। मी विशेषतः मनापासून धन्यवाद देईन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली काम करताना महाराष्ट्राची विकासात्मक जडणघडण ही फार मोठ्या ताकदीनं करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। माझी लाडकी बहीण योजना ज्या पद्धतीनं राबवली गेली, आमच्या महिला भगिनींनी लाडक्या बहिणींनी देखील आम्हाला आशीर्वाद दिले, युवकांनी आशीर्वाद दिले। पाहत रहा कोकण वार्ता।